प्रेज लॉर्ड, मारिया किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत आंबाटी। आंबाटीसाठी लागणारं साहित्य आहे बेडकी मिरची, धने, जिरं आणि फक्त 2 या 3 पाकळ्या लसणाच्या आणि त्याच्यामध्ये एक छोटा कच्चा कांदा, एक टोमॅटो। हे सगळं मिश्रण आपल्याला छानपैकी फाईन वाटून घ्यायचंय। मिरच्या आधी आणि धणे आधी ना 10 मिनिटं आधी आम्ही भिजत घातलेले, त्यामुळे ते छान त्याची पेस्ट होते आणि मिरचीला रंगही छान होतो। मग एका आपण कढईमध्ये मीठ, हळद आणि हे जे वाटलेलं मिश्रण आहे एकत्र करायचं आणि कच्चं तेल। आणि हे जर का तुम्ही सगळं एकत्र मिश्रण केलं, कच्चं तेल वगैरे, आणि ह्याच्यामध्येच आपल्याला मच्छी डीप करून ठेवायची। एक 10 मिनिटं साधारण डीप करून ठेवायची, म्हणजे छानपैकी मॅरिनेशन होते। हां, आणि विशेष म्हणून आंबटसाठी तुम्ही लिंबू वापरा किंवा चिंचेचं पाणी वापरा किंवा कोकमसुद्धा वापरू शकता। आता हे बघा, हे सगळं मिश्रण आपण एकत्र करणार आहोत आणि ह्याच्यात मच्छी डीप करून ठेवणार आहोत आणि मग 10 मिनिटांनी हे आपल्याला गॅसवरती मंद आचेवरती असे शिजून घ्यायचं आहे। एक उकळी आली, मच्छीला काही जास्त वेळ लागत नाही। आणि ही माहिती आहे तुम्हाला, गोव्या साईडला ह्याला आंबाटी कसं बोलतात, आणि काही जण त्याच्यामध्ये नारळाचं दूध पण टाकतात, तुम्ही टाकू पण शकता, म्हणजे त्याला वेगळं काहीतरी नाव आहे, पण ह्याला आंबाटी कसं म्हणतात। तुम्हाला जर का माझ्या ह्या खरंच ह्या कोकणी रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि खरंच माझ्या रेसिपी खूप इझी असतात, काही जास्त सामग्री लागत नाही। ही बघा, ह्याच्यात आम्ही एक मिरची पण टाकलेली। छान ह्याला उकळी आल्यानंतर ह्याला मग वरतून आपण तेलाची एक छानपैकी फोडणी देणार आहोत। त्याच्यात कढीपत्ता आणि एक वासासाठी कोथिंबीरीचा फ्लेवर छान येतो। ही फोडणी दिली की झाली आपली आंबाटी रेडी। आणि ह्याला मस्तपैकी खिचडी बरोबर लावून खायचं। वा वा वा, इतकी अप्रतिम टेस्ट लागते ना, तुम्ही खातच राहाल। जर का खरंच तुम्हाला माझ्या ह्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। थँक्यू।